स्वामी समर्थ मंदिरामध्ये कुठलं दान केल्याने आपल्याला त्याचं फळ काय प्राप्त होतं याच्याबद्दल मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे। तर आता मी तुम्हाला सांगणार आहे तिसरं म्हणजे मंदिरामध्ये जर आपण आसन दान केलं, समजा आपण आसन एखादं मंदिरामध्ये दान केलं तर मंदिरामध्ये दान केल्याने काय होतं, त्याचं फळ काय प्राप्त होतं। तर मंदिरामध्ये ज्यावेळेस आपण आसन दान करतो त्या आसनावर भरपूर लोक बसतात, त्यांचं जे थोडंसं पुण्य आहे, त्यांचं जे फळ आहे ते आपल्याला प्राप्त होतं असं शास्त्र पुराणांमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे। त्यामुळे मंदिरामध्ये तुम्ही गुपितपणे एखादा आसन तरी नक्की दान करा। आणि दुसरं म्हणजे दीपदान। दीपदान हे खूप महान दान आहे। दीपदान केल्याने आपल्या आयुष्यामध्ये आलेल्या अडचणी, संकटाचा, दुःखांचा नाश करणारं असं दीपदान आहे। दीपदान कुठं कुठं करायचं असतं तर मंदिरामध्ये, नदीच्या ठिकाणी दीपदान केल्याने खूप महत्त्व मानले गेलेलं आहे। दीपदान हे मंदिर, गोशाळेमध्ये, गोशाळा जे असते तिथं, त्या ठिकाणी जर तुम्ही दीपदान केलं तर त्याचं पुण्य खूप आहे। धन, वंश, पुण्य हे वृद्धी होते, म्हणजे खूप वाढतं आणि तुमचा ग्रह दोष समाप्त होतो। माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब